अगदी मऊ लुसलुशीत आणि मलाईदार असा आपला खरवस तयार झालेला आहे। नमस्कार, स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गाईच्या चिकाचा खरवस कसा करायचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी एक पातेलं चीक घेतलेला आहे आणि मी गाईचा चीक घेतलेला आहे। यामध्ये जेवढा चीक घेतलेला आहे तेवढंच दूध घालायचं आहे। आता इथे चीक आणि दूध मी दोन्ही गाईचं घेतलेलं आहे। जर तुम्ही म्हशीचं वापरणार असाल तर दुधाचे प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं। तर गाईचं चीक आणि गाईचं दूध असल्यामुळे मी समप्रमाणात घेतलेलं आहे। आता यानंतर यामध्ये मी किसलेला गूळ घातलेला आहे। 125 ग्रॅम मी गूळ घातलेला आहे। आता गूळ व्यवस्थित मिसळून घ्यायचा। तुम्ही याऐवजी साखर देखील वापरू शकता। गूळ विरघळला की आता हे आपण गाळून घेणार आहोत। मी कुकरच्या डब्यामध्ये शिजवणार आहे म्हणून यामध्ये गाळलेला आहे। तुम्ही पातेल्यात शिजवणार असाल तर पातेल्यात गाळा। तर गाळून घेतल्यामुळे यामधील कचरा सगळा निघून जातो। आता यामध्ये तुम्ही काजू बदामाचे काप देखील घालू शकता, पण खरवस करताना शक्यतो आपण वेलची पूड आणि जायफळ पावडर घातली तर बाकीचं काहीच घालायची गरज पडत नाही। आता यामध्ये मी इथे 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा जायफळ पावडर घातलेले आहे। आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आता यामध्ये तुम्ही केशर देखील घालू शकता। आता इथे मी वाफेचे भांडे घेतलेलं आहे। तर यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुमच्याकडे स्टँड असेल तर खाली स्टँड ठेवा, त्यावरती असं पातेलं किंवा डब्बा ठेवायचा आपण ज्यामध्ये चीक करणार आहोत आणि त्यावरती एक प्लेट झाकायची, जेणेकरून साईडचं पाणी त्यामध्ये जात नाही। आणि झाकण ठेवून एक अर्धा तास आपण हे वाफवून घेणार आहोत। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता अर्धा तास झालेला आहे। तर पहा, मस्त चीक शिजलेला आहे। हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आणि त्यावरती असा हात ठेवायचा, लगेच आपल्याला समजतं शिजलेला असेल तर। आणि त्यानंतर सुरी घ्यायची किंवा टूथपिक देखील घेऊ शकता, ती यामध्ये घालायची। पहा, व्यवस्थित क्लीन असे बाहेर आली तर समजायचं की आपला चीक व्यवस्थित असा शिजला गेला आहे। आता हा डब्बा आपण साईडला काढून घेऊया। पहा, डब्बा पूर्ण चिकाने भरलेला असल्यामुळे यामध्ये काही पाणी जे असतं गुळाचं ते साईडला पडलेलं आहे। आता 1 तास आपण हा खरवस थंड करून घेणार आहोत। आता थंड करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडच्या कडा थोड्याशा सुटलेल्या आहेत, परंतु व्यवस्थित निघण्यासाठी चाकूने सगळ्या साईड आपण मोकळ्या करून घेऊयात। तशाही थंड झाल्यानंतर त्या आपोआपच निघतात। आता याचे आपण चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता। आता तुम्हाला पहा दाखवते, मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे। पहा, जास्त घट्टही नाही आणि जास्त लवचिकही नाही, एकदम मऊ असा आपला खरवस तयार झालेला आहे। पहा, आता या वड्या काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की खाली गुळाचं पाणी देखील शिल्लक राहिलेलं आहे। पहा, मस्त असं आपल्या वड्या शिजून झालेल्या आहेत। फक्त वेलची पूड आणि जायफळ पावडर आपण यामध्ये घातली होती, तर ही किती सुंदर दिसत आहेत। आता या खरवसाच्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यावरती असं गुळाचं पाणी जे होतं ते घालायचं। मस्त असा आपला खरवस तयार झालेला आहे। तर आजची ही आपली गाईच्या चिकापासून बनवलेला खरवस, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।